नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पोल खोल क्रमांक 2 असा हा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आपण वायसीएम विद्यापीठाचा जी काही पोल खोल आहे, ते आपण या ठिकाणी करणार आहोत. फोटोकॉपीच्या तस्करीमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फोटोकॉपीज वगैरे आम्हाला तपासासाठी पाठवलेले आहेत आणि भरपूर मुलांना यामध्ये जे आहे खूप मोठा स्कॅम, खूप मोठा गोंधळ, अफरातफर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यापैकीच आपल्याला बघा आजचा हा पार्ट 2 व्हिडिओ असेल. यामध्ये असे भरपूर काही व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, की एक COM-C104 काहीतरी एक सेमिस्टर 1 जे एन-व्ही पॅटर्न आहे बी-कॉमचा त्याचा आपण पेपरचा आढावा घेतला होता. आजच्या पेपरमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण जे आहे एम-ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये एक पेपर आहे बघा 35 मार्कांचा. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 504 असा काहीतरी पेपर आहे 35 मार्कांचा. त्यामध्ये खूप मोठा गोंधळ या ठिकाणी बघा आता कसा करण्यात आलेला आहे. फोटोकॉपी मागवली म्हणून आपल्याला हा गोंधळ माहीत पडला. परंतु यामध्ये पूर्णतः विद्यापीठाची चुकी आहे, चेकरची चुकी आहे आणि जे कोणी मार्क्स वगैरे भरत असेल त्यांची चुकी आहे. असं वाटतं की हे डोळे लावून पेपर चेक करत असतील. म्हणजे काही लिहिलं तरी मार्क देतात, नाही लिहिलं, कमी मुद्दे लिहिले तरी त्याला कमी मार्क देतात. म्हणजे असा हा खूप मोठा गोंधळ आहे. आता बघूया आपण या ठिकाणी तो कसा गोंधळ आहे ते. ठीक आहे. सर्वप्रथम आपण ज्या या ठिकाणी पेपर बघूया. मग त्याच्यात काय मार्क मिळाले, कसे मिळाले यावर आपण चर्चा करूया. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, तुम्ही हे एक फोटोकॉपी तुमच्या समोर बघू शकता. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन PAD 504 हा पेपर आहे एका ठिकाणी. आता हा बघा एका विद्यार्थ्याचा हा पेपर आहे. ठीक आहे. आणि हा रिझल्ट आहे. ओके. तर बघा आता पेपर आपण सर्वप्रथम बघूया. मित्रांनो हा जो पेपर असतो 35 मार्कांचा याचा पॅटर्न जो आहे एन-ई-पी अंतर्गत तो 3 प्रश्नांमध्ये असतो. पहिला प्रश्न 10 मार्काला असतो. दुसरा प्रश्न जो आहे 5 मार्काचे 2 असतात. तिसरा प्रश्न जो आहे मित्रांनो तो 3 मार्काचे 5 असतात. म्हणजे असा टोटल मिळून जो आहे हा 35 मार्कांचा असतो. आणि या विषयामध्ये मित्रांनो पासिंगसाठी जे आहे 35 पैकी 14 गुण मिळणं आवश्यक असतात. बरोबर? प्रश्न क्रमांक 1 याच्यामध्ये बघा मित्रांनो दिलेला आहे. 10 मार्कांचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा आता या विद्यार्थ्याने 2 पेज उत्तर लिहिलेलं आहे. बरोबर? आता 10 मार्काचा प्रश्न आहे, 2 पेज उत्तर लिहिलं. त्या हिशोबाने ठीक आहे यांना 6 मार्क मिळाले. खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. अजून 1 पेज जर लिहिला असता यांना जवळपास 7 ते 8 मार्क आरामात मिळाले असते. ओके. 10 पैकी. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो त्यामध्ये पहिला हा आहे 5-5 मार्काचा प्रश्न असणार आहे या ठिकाणी. यांना 5 पैकी 3 मिळाले, चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो यांना 5 पैकी 3 मिळाले, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आता बघा शेवटचा प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला कुठलेही 5 प्रश्न या ठिकाणी लिहायचे आहेत. जे तुम्हाला 3-3 मार्कांसाठी या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे तुम्ही अर्धा पेज जरी उत्तर लिहिलं किंवा फुल पेज जरी उत्तर लिहिलं, तरी तुम्हाला 2-3 मार्क यामध्ये आरामात मिळतात. बरोबर? त्यापैकी बघा याने 5 पैकी पहिल्या प्रश्नात उत्तर लिहिलं बघा या ठिकाणी त्यांना 2 मिळाले. 3 पैकी हे 3 पैकी मार्क आहेत. बरोबर? ठीक आहे. 3 पैकी आहेत हे. असे तुम्हाला या ठिकाणी 5 प्रश्न लिहायचे आहेत. बरोबर? 3 पैकी 2, 3 पैकी 2, 3 पैकी 2, परत 3 पैकी 2 ओके. अशी यांनी जे आहे मित्रांनो तुम्ही जर का बघितलं 2-2 चा 1, 2, 3 आणि 4 ठीक आहे. यांना 5 प्रश्न लिहायला पाहिजे होते यांनी. फक्त 4च लिहिलेले आहेत. ओके. हरकत नाही. असं जर का मित्रांनो आपण जर का विचार केला, तर यांना फायनल मार्क बघा मित्रांनो किती मिळतात खाली. या ठिकाणी बघा लास्ट पेज जे असतं फोटोकॉपीमध्ये, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण विषयाचा जे काही प्रश्नांचा आढावा असतो, ए जे असेल तुमचं ते. त्यामध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारचे या ठिकाणी मार्क्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतात. जसं की पहिला प्रश्न 10 पैकी 6 मिळाले. खूप चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या प्रश्नामधील पहिला होता 3, 3 म्हणजे 10 पैकी 6 परत या ठिकाणी 6 मिळाले. ठीक आहे. शेवटचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी त्यांना जे आहे 5 त्रिक 15 3-3 मार्कांसाठी प्रश्न होता. 5 प्रश्न लिहायचे होते. त्यांनी 4च लिहिलेले आहेत. ठीक आहे. इथे त्यांना 8 मार्क मिळाले. टोटल मित्रांनो मार्कांची गुण होती गुणांची बेरीज होती या ठिकाणी बघा 20 बरोबर. आता मित्रांनो बघा साधी गोष्ट आहे. ह्या विषयामध्ये म्हणजे M58 एम-ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन PAD 504 ठीक आहे. हा जो पेपर आहे मित्रांनो हा 35 मार्कांचा पेपर आहे. यामध्ये छोटा विषय आहे हा 35 मार्कांचा आणि 15 मार्क तुमच्या असाइनमेंटचे म्हणजे गुण्स वगैरे ॲड केले जातात. बरोबर. तर ते या या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला आता पासिंगसाठी जे आहेत फक्त 14 मार्क पाहिजे होते. बरोबर. आता ह्या विद्यार्थ्याला या ठिकाणी 20 मार्क मिळालेत. म्हणजे 35 पैकी 20 मार्क म्हणजे नॉट अ जोक. ठीक आहे. जवळपास तो स्कोर जो आहे तो 70% पर्यंत गुणला जातो. बरोबर. म्हणजे 35 पैकी 20 म्हटलं तरी. ठीक आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे, जो रिझल्ट आहे ॲक्चुअलमध्ये तर तो आता रिझल्ट बघा मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतो. बघा. हा विषय कुठला आहे बघा? पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 504 म्हणजे PAD 504. तर मित्रांनो बघा सेमिस्टर 1चा रिझल्ट तुमच्या समोर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो PAD 504 ट्रेंड्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पार्ट 1. या ठिकाणी बघा मित्रांनो 35 पैकी 14 मार्क पाहिजे. त्यांना 20 मार्क मिळून सुद्धा त्यांना या ठिकाणी फक्त 9 मार्क देण्यात आलेले आहेत. बघा. आता यांना इथं 20 मार्क मिळालेले आहेत. तरी देखील त्यांना या ठिकाणी फक्त 9च मार्क दिलेत. म्हणजे या हिशोबाने जर म्हटलं आपण तर हा विद्यार्थी या ठिकाणी फेल होतो. कारण त्याला 14 मार्क पाहिजे होते ना आणि जे की या ठिकाणी मिळालेले आहेत 20 मार्क. परंतु दिले किती फक्त 9 मार्क. असाइनमेंटला 15 पैकी 6 पाहिजे त्यांना 13 मिळाले. म्हणजे जवळपास आउट ऑफ मार्क आहेत. काही अडचण नाहीये. ठीक आहे. त्या विषयासाठी क्रेडिट आहेत 2. GR 0 आला. GR म्हणजे काय? ते तुमचा ग्रेड रिपोर्ट काहीतरी असेल ते असेल त्या ठिकाणी. ठीक आहे. जो काही तुमचा ग्रेड असतो त्याला. ए म्हणजे हा ग्रेड असतो बरोबर. आणि जे काही तुमचे ग्रेड पॉइंट आहेत बरोबर. ते या ठिकाणी 0 आला. 0 का आला? कारण तो रिझल्ट फेल आहे. आता फेल 11 मार्क या ठिकाणी जाणून-बुजून कमी देण्यात आलेले आहेत. बघा जे की या ठिकाणी त्यांना 20 मार्क
ऑलरेडी पडलेले आहेत. 20 मार्क असताना सुद्धा त्यांना या ठिकाणी फक्त 90 मार्क देण्यात आलेले आहेत. 13, 13 आणि 9 टोटल किती या ठिकाणी फक्त 22. जे की त्यांना या ठिकाणी त्यांचे मार्कांचे स्कोर किती आहे जवळपास 33. बरोबर. म्हणजे 50 पैकी 33 म्हणजे जवळपास नाही म्हटलं आपण, तर या ठिकाणी त्यांना ग्रेड जो आहे तो ए मिळाला पाहिजे. ठीक आहे. जो की या ठिकाणी नॉन क्लिअर आहे. म्हणजे बघा हा किती हलगर्जीपणा आहे विद्यापीठाचा. जाणून-बुजून म्हणजे असं केल्यासारखं आहे. फक्त हा एकच विद्यार्थी नाहीये, असे असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांच्या अशा तक्रारी वगैरे आहेत. आपण वन बाय वन यावर आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. या टॉपिकमध्ये म्हणजे हा जो काही सध्या आजचा जो काही प्रकार घडलेला आहे, ह्या प्रकारामध्ये मित्रांनो जवळपास आपल्याकडे 7 ते 8 विद्यार्थी आहेत, ज्यांना हा सेम इश्यू आलेला आहे. काही विद्यार्थी असे पण आहेत ज्यांना म्हणजे सगळे प्रोग्रामचे आहेत त्याच्यामध्ये फक्त हा केवळ फक्त एम-एच नाही, एम-ए असेल, एम-कॉम असेल, एम-बी असेल, बी असेल, बी-कॉम असेल, बी-एस-सी इव्हन सुद्धा यामध्ये देखील त्यांचे 4-4 विषय असताना सुद्धा त्यांना एक-एक विषयामध्ये विनाकारण फेल करण्यात आलेलं आहे. आता याच्या मागचं मित्रांनो एकच कारण आहे, विद्यापीठाला एक्स्ट्रा पैसे कमवायचे आहेत, जे आपल्यामार्फत. ते कशाप्रकारे? तर या अशा प्रकारे. माझी विद्यापीठाला फक्त एकच विनंती आहे, ठीक आहे, तुम्ही फोटोकॉपीचे पैसे घेतले आमच्याकडनं ₹300-300 ठीक आहे. पूर्वी तुम्ही 200 घेत होते, आता 300 घेता. ठीक आहे, महागाई वाढली, सगळ्यांचीच वाढलेली आहे, फक्त आमची नाही वाढली. आता यामध्ये बघा तुम्ही फोटोकॉपीचे आमच्याकडून ₹300 घेता, नो डाउट. चांगली गोष्ट आहे तुम्ही ते घेऊ शकता कारण तुम्हाला तेवढी त्याच्यामध्ये फोटोकॉपीचे फोटो काढून तुम्हाला आम्हाला पाठवावे लागतात. ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये चुकी तुमची आहे, बरोबर. आता जसं या विद्यार्थ्याचं आपण उदाहरण घेतलं. तुम्ही 9 मार्क दिले. ॲक्चुअलमध्ये त्याला फोटोकॉपीमध्ये ज्या आपण बघितलं त्याला 20 मार्क आहेत. तुम्ही त्याचं जाणून-बुजून नुकसान केलं. मग अशा वेळेस तो विद्यार्थी काय करणार, की या ठिकाणी ₹500 भरून त्याला रिव्हॉल्यूशन करणार आणि तुम्ही परत काय करणार, चेक करणार. "हो, सॉरी आमच्याकडून चूक झाली." तुम्ही ते मार्क अपडेट करणार. परंतु यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान आहे ₹500 आणि ₹800 विद्यार्थ्याचं नुकसान केलं. तर रिव्हॉल्यूशनचे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील, त्या विद्यार्थ्याला आपण जे आहे सरासरी सर्वांना जे आहे आपण रिव्हॉल्यूशनचे ₹500 परत देण्यात यावे, अशी माझी विद्यापीठाला विनंती आहे. बघूया आता कोण व्हिडिओ बघतं का यापैकी? नंतर कॉल वगैरे येऊ शकतो मला, की व्हिडिओ डिलीट करा वगैरे, वगैरे. पण बघूया. आता असं आपण एक निवेदन देखील विद्यापीठाला देणार आहोत. ऑनलाईन पण पाठवणार आहोत, मेलद्वारे पण पाठवणार आहोत आणि स्वतः मी जाऊन त्यांच्याकडे जे काही एक्झाम कंट्रोल वगैरे असतील, त्यांना देखील मी या ठिकाणी एक निवेदन देणार आहे, की कृपया अशा ज्या काही तुमच्याकडनं ज्या काही चुका झाल्यात, बरोबर? हां, आता याच्यामध्ये जर समजा विद्यापीठाची यामध्ये चूक आहे. आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरपत्रिकेवरले जे काही तुमचे उत्तर आहेत, ते काउंट करण्यासाठी, मार्क काउंट करण्यासाठी जे आहेत, यामध्ये तुमची चूक आहे, बरोबर? तर अशा विद्यार्थ्याला 100% तुम्ही फी रिफंड करायला पाहिजे. ठीक आहे. फोटोकॉपीचं बोलत नाही मी, फक्त रिव्हॉल्यूशनचं बोलतोय. की ₹500 भरणं म्हणजे काही जोक नाहीये. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला तो दिवसाला ₹200 कमवतो त्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असते. तर विद्यापीठाला हे कधी समजतं काय माहिती त्यांना. आता अशा ठिकाणी जे आहे हां आणि अजून जो दुसरा प्रश्न असतो यामध्ये फोटोकॉपीमध्ये तपासण्यामध्ये, जे की समजा ज्या विद्यार्थ्याला 2 पेज उत्तर लिहिलं त्याला 2च मार्क मिळाले, पण त्याची अपेक्षा आहे की मला 4 मार्क मिळाले पाहिजे. अशा वेळेचं जे आहे ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही जाणून-बुजून जे काही पेपर गुणांची अफरातफर करता, जिथे त्याला 20 मिळायला पाहिजे तिथे तुम्ही त्याला फक्त 9 देता आणि त्याला फेल करता. तर हे थोडंसं चुकीची गोष्ट आहे. तर या ठिकाणी मी जे आहे विद्यापीठाला एवढंच या ठिकाणी जे आहे बोलतो विनंती करतो, की कृपया आपण जे आहे विद्यार्थ्यांचे जे आहेत ₹500 ते आपण परत करावे, जे विद्यार्थी अशा कॅटेगरीमध्ये असतील. ठीक आहे. असो आता बघू या ठिकाणी काय होतं ते. कारण असा पेपर मित्रांनो मला देखील अपेक्षित नाहीये. भरपूर आणि फक्त हा एकच पेपर नाही मित्रांनो. भरपूर सारे असे पेपर आहेत मित्रांनो या ठिकाणी. एवढा चांगला पेपर तर बघा इथं जर का आपण विचार केला एवढे चांगला पेपर बघा लिहिलेला आहे. अक्षर देखील खूप चांगलं आहे. मुद्दे देखील चांगले मांडलेले आहेत. व्यवस्थितपणे आहे. सगळं टापटीप आहे व्यवस्थित. काही अडचण नाहीये. ठीक आहे. फक्त चुकी या ठिकाणी विद्यार्थ्याची अशी झालेली आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. सर्वांसाठी मी हा प्रश्न या ठिकाणी सांगतोय. पहिला प्रश्न 10 मार्कांसाठी होता. तर कृपया आपण 10 मार्कांसाठी कमीत कमी 3 पेज उत्तर लिहावं. तेव्हा तुम्हाला जे आहे जवळपास 7 ते 8 मार्क आरामात मिळतात. ठीक आहे. नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला 5 मार्कांसाठी जे आहे कमीत कमी 2 पेज लिहिले पाहिजे. मी एन-ई-पीचं बोलतोय बरं का. हा 35 मार्कांचा पेपर आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे आहे 5 मार्कासाठी तुम्ही 2 पेज उत्तर लिहू शकता आरामात. तुमच्याकडे पेज वगैरे बघून तुम्ही करू शकता. आता एन-ई-पीचा पेपर वगैरे कसा लिहिला पाहिजे, म्हणजे कुठल्या पेजवर किती उत्तर लिहिले पाहिजे, यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे किंवा पुढं ज्यावेळेस आता एक्झाम होईल आपली 25 मे पासून आपली एक्झाम होणार आहे. असा ऑफिशियल टाईम टेबल म्हणजे एक टेंटेटिव्ह डेट आलेली आहे आपल्याकडे, की 25 मे पासून एक्झाम सुरू होणार आहे. ठीक आहे. अजून टाईम टेबल वगैरे आलेला नाही. टाईम टेबल जो आहे तो एप्रिलच्या शेवटी येईल. म्हणजे जवळपास 1-1.5 महिन्यानंतर तुमचा टाईम टेबल तुम्हाला शो होईल. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जे आहे, खूप छान पेपर लिहिलेला आहे. 3 मार्कासाठी 1 पेज उत्तर म्हणजे खूप सफिशियंट आहे. काही अडचण नाहीये. ठीक आहे. त्यावर आपली काही तक्रार नाहीये. फक्त जे काही तुम्ही ज्या प्रकारे गुणांची अफरातफर केली, त्यावर माझा विद्यापीठाला प्रश्न आहे आणि यावरती आपण ज्या विद्यापीठाला या ठिकाणी तक्रार देखील करणार आहोत. ठीक आहे. आणि त्यांना आपण विनंती देखील करणार आहोत, की ज्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढले, त्यांची आपण फी रिफंड करावी. ठीक आहे. असो, तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुमच्यापैकी अजून जर कोणी असेल, ज्यांना असा प्रॉब्लेम वगैरे आलेला असेल, तर कृपया आपण जे आहे आपल्या मेल आयडीवरती आपला मेल आयडी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. photocopy@parikshitabhyas.in या मेलवरती तुम्ही आपली फोटोकॉपी पाठवू शकता. फोटोकॉपी पाठवताना तुमचा मोबाईल नंबर, तुमचे नाव, तुमचा प्रोग्राम कोड जे काही विषय असेल, तो तुम्हाला सोबत पाठवायचा आणि कृपया आपली त्या विषयाची प्रश्नपत्रिका स्कॅन करून किंवा फोटो काढून तुम्ही आपल्याला पाठवू शकता. जेणेकरून मला ते प्रश्न वगैरे बघता येतील. ठीक आहे. कारण एन-ई-पीमध्ये काय आहे थोडासा फॉर्मॅट वेगळा असतो आणि जो काही जुना पॅटर्न आहे 80 मार्कांचा, 80 मार्क, 70 मार्क, 35 मार्क आणि 50 मार्क डिप्लोमावाले.
त्या 4ही विषयांचा पेपर फॉर्मॅट वेगळा असतो, त्यामुळे ते माझ्या लक्षात येणार नाही. त्यामुळे आपण प्रश्नपत्रिका पाठवा जेणेकरून मला कळेल, की बाबा पहिल्या प्रश्नाला किती मार्क होते, दुसऱ्या प्रश्नाला किती होते, तिसऱ्या, चौथा जे काय असेल ते. ठीक आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण फोटो पाठवा. तुम्ही जर का बोलणार नाही, तर तुमचं विनाकारण नुकसान होईल. ठीक आहे. नाहीतर मग तुम्हाला परत ए भरून फॉर्म द्यावा लागेल. ₹800 म्हणजे खूप कमी रक्कम नाहीये. ₹800 म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. बऱ्याच लोकांना जे आहे ₹800 कमवण्यासाठी 3 दिवस काम करावं लागतंय. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. असो, मी विद्यापीठाला देखील विनंती करतो या ठिकाणी. बघूया आपण त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून काही होतं का याच्यामध्ये वगैरे. ठीक आहे. त्यांना आपण एक विनंती करूया. बघूया काय होतं का याच्यामध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.